टाका माती. ठीक आहे, काम करताय. विलास मांजरीकर म्हणून आव्हानही होतं की एक एक पेड माँ के नाम त्या योजनेअंतर्गत आमचे जो स्टाफ मेंबर्स आहेत टोटल 20, तर आम्ही प्रत्येकाने एक एक झाड लावायचं ठरवलेलं आहे. त्यानिमित्त आम्ही आज सुरुवात केली. आम्ही 2 झाडं लावलेली आहेत. सध्या वृक्षारोपण केले 2 झाडांचं आणि हे झाड जगवण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत. भाग्यश्री संजय मरळ, मी दूरदर्शन केंद्रामध्ये कामाला आहे. तर आम्ही पण पंतप्रधानांनी आवाहन केल्यानुसार दूरदर्शन केंद्र पुण्यात आमच्या इथे पण आज एक माँ के नाम एक झाड असं एक झाड लावलेलं आहे. आणि हे झाड हे झाड जगवण्याची जबाबदारी सर्वस्वी आमच्यावर राहील हे आम्ही केलेलं आहे. आणि आमचा स्टाफ 20 लोकांचा आहे. तरी आम्ही आमच्या ऑफिसमध्ये पूर्णतः 20 झाडं लावलेली आहेत. त्याची ती झाडं जगवण्याची जबाबदारी आमचीच राहील. दूरदर्शन पुणे केंद्र इथं आम्ही झाडं लावण्याचा हा उपक्रम महेंद्र घागरे साहेब आहेत त्यांच्या अंडर, म्हणजे त्यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवलं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आमचे चंद्रकांत गदादे साहेब जे इथले इन्चार्ज आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा झाडं लावण्याचा जो कार्यक्रम आहे तर तो घेतला. आणि संपूर्ण जे झाड आहे म्हणजे यांना घागरे साहेबांना तर ट्रीमॅन म्हणून ओळखलं जातं. आणि त्यांच्या हस्ते झाड लावण्याचं कारण असं की जो माणूस झाडांसाठी जगतो किंवा झाडं लावतो आणि झाडं जगवतो त्या माणसाला बोलून आम्ही हे झाड लावलं. आणि देशाचे पंतप्रधान ग्रीन इंडिया जो त्यांनी संकल्प केलेला आहे तर त्या ग्रीन इंडिया संकल्पासाठी आणि संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारची झाडं लावली जावीत आणि लोकांनी ती वाढवली जावी, जेणेकरून आपलं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी होईल आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि जे बाकीचे हे आहेत तर ऑक्सिजन मिळेल आणि लोकांना त्याचा आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. अशा पद्धतीने आम्ही हा उपक्रम 1972 सालापासून हे झाडं लावण्याचं काम करत आहे. आणि 165 रुपयात मी व्यवसाय चालू केला. त्यातून गुणवत्ता आणि अस्तित्व निर्माण केलं. महाराष्ट्राचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मला मिळाला, डॉक्टरेट पदवी मिळाली. आणि मला एक लक्षात आलं की आपला समाज फक्त आयुष्यात जन्माला आलं की अर्ध आयुष्य शिक्षणात खर्च करतो. त्यात मग लगेच लग्न केलं की लगेच मुलं आणि त्यातच आयुष्य गुरफुटून जातं. तर तसं न करता स्वतःची गुणवत्ता आणि अस्तित्व स्वतः कसं निर्माण करता येईल. तर आता आम्ही सोलापूर विद्यापीठामध्ये पण कमीत कमी कुलगुरू आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या अध्यक्षेखाली कमीत कमी 1 लाख झाडं लावायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी सगळी जी काही रोपं वगैरे लागलेली आहेत ते आम्ही मोफत दिलेली आहेत. आणि असंच आम्हाला समाजाने सहकार्य करावं. त्यासाठी लागणारे रोपं बियाणं नर्सरीसाठी आता आमची आळंदी तिथं सैनिकी स्कूलमध्ये मुलांच्या श्रमदानातून 2 लाख रोपं तयार केली आणि ती आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फुकट वाटली. धन्यवाद.